आजची कथा आहे एक एक धागा. पंतप्रधान आवास योजना या अंतर्गत आहे. अभिवाचन केलंय शलाका माटे हिनं. तिने MA केलंय. पत्रकारितेचा कोर्सही केलेला आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची ती कार्यवाह आहे. साहित्यप्रेमी दिवाळी अंकांचे 2008 पासून 2017 पर्यंत जे अंक प्रकाशित झाले त्याच्या संपादनात तिचं मोलाचं सहकार्य आहे. रोहिणी मासिकासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतीही तिने घेतलेल्या आहेत. स्त्री साहित्याचा मागोवा प्रकल्पात सूची खंडासाठी तिचं सहकार्य आहे. ऐकूया. नमस्कार. मी ऐक सखे ह्या कविता मेहेंदळे यांच्या कथासंग्रहातील एक एक धागा ही कथा वाचणार आहे. सरकारच्या विकास योजना आणि विविध सवलतींची माहिती सर्वदूर पोहोचवावी, सर्व थरातील जनतेला त्याचा लाभ हवा, हा या कथामालेचा उद्देश आहे. ऐक सखेला माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची प्रस्तावना लाभली आहे. मी आता सुरुवात करते. एक एक धागा. जानकी, गेले 4 दिवस तुला उशीर होतोय यायला. मी ऑफिसला निघायच्या आधी जेमतेम 10 मिनटं येतेस. काय झालंय? नवीन काम धरलंयस का कोणाकडं? नाही वहिनी, 4 घरची सगळी कामं आणि 2 घरची फक्त पोळ्यांची कामं मला बक्कळ आहेत. ठाऊक आहे ग मला ते, पण तुमची बदलीची किंवा रजेची कामं असतात ना आलटून पालटून. नाही, डोकं जरा भरभरत आहे म्हणून. काय झालं? दुर्लक्ष करू नकोस जानकी. लागलीच डॉक्टरांकडे जाऊन ये. काय ग, सुहास नीट बघतोय ना? आणि हां, ठीक आहे. आणि मध्यंतरी तुझं ते घराचं काय चाललं होतं, त्याचं काही मार्गी लागलं का ग? त्याचीच कटकट होऊन बसली ना डोसक्याला. का? सुहासने अर्ज केला होता ना सरकाराकडे? होय. एकदा एक विषय मनात धरला की मुलं निस्ता छळ मांडतात. बाई, कोड्यात बोलू नकोस. मला सांग, त्याला आणखीन शिकायचं आहे का? शिकू देत. नोकरीचा तगादा लावू नकोस त्याच्या मागे. हुशार आहे अगं पोरगं. वहिनी, ऑफिसला उशीर होतोय तुम्हाला. ही तुमची पाण्याची बाटली आणि हा चष्मा. काटा पुढे धावायला लागलाय. वेळेवर निघा बरं तुम्ही. इथं बोलत बसाल आणि ऑफिसला लेट होईल. खरंच गो बाई, बरी आठवण केलीस. निघते मी. संध्याकाळसाठी तेवढा घेवडा चिरून ठेवशील ना? ठेवते. आणि विशालाला सांग, आज गॅस सिलेंडर येईल, बाहेर जाऊ नकोस. म्हणजे मेसेज करा तिला जाता जाता. जानकीनं आपलेपणाने सूचना केली. मला ठाऊक होतं आणि तिलाही माहीत होतं की तिने विशालाक्षीला काही काम सांगितलं तर विशाला चिडते. गाडीला किक मारून मी ऑफिसला निघाले. वाटत राहिलं जानकी किती समजून काम करते. घरच्या लोकांचे स्वभाव ओळखते, मूड जपते. अर्थात तिचा संबंध 2-2.5 तासांचा रोजच्या घरकामापुरता. मात्र स्वतःच्या तरुण मुलांच्या वागण्याच्या तरा पाहून तिलाही आता पिढीचे अंदाज बांधायला यायला लागले. 4-6 घरची कामं आणि तितक्याच ठिकाणचे वेगवेगळे अनुभव आहेत ना गाठीची. शुक्रवारी जानकीचा फोन आला. तिनं सुट्टी घेतली होती. शनिवारी मात्र तिचं सारं काम आटोपल्यावर मी तिच्यासाठी चहा टाकला. डॉक्टरांकडे गेली होतीस का गं बाई, असं विचारलं. तेव्हा तिच्या डोकेदुखीचं खरं कारण मला समजलं. जानकीला स्वतःचं घर हवं होतं आणि इथली कामं पण हवी होती. तिढा इथेच होता. सुहास आणि विकासला हक्काचं घर हवं होतं. सरकारकडनं मदत घेऊन घराचं आईचं स्वप्न पूर्ण व्हावं असं तिच्या मुलांना वाटत होतं. परंतु जानकीला मार्ग दिसत नव्हता आणि त्यामुळेच ही डोकेदुखी झाली होती. मला आठवलं, लग्न झाल्यावर इथल्या फ्लॅटमध्ये मी राहायला आले. दुसऱ्या दिवशी सकाळीच दारावर टकटक झाली. दार उघडताच एक हसतमुख व्यक्तिमत्व दिसलं. कोण पाहिजे? काम पाहिजे मला. नवीन आलेल्या दिसताय वाटतं.
घरकामासाठी मदत लागणारच. आपणच विचारावं. होय, पण माझं नाव जानकी. इथून 4 मैलावर माझं घर आहे. पदरात 2 लेकरं आहेत. त्यांना घेऊन पलीकडच्या वस्तीत राहायला आली आहे. 4 पैसे मिळवून मुलांना शिक्षण द्यायचं ठरवलं आहे. हातपाय हलवले पाहिजेत की, म्हणून काही काम असलं तर सांगा, अगदी विश्वासानं करीन. केरफरशी भांडी करशील? करीन की. मग उद्या ये. कामाचं आणि पगाराचं आपण ठरवूया. जानकी निघून गेली. शिडशिडीत बांधा. काम करण्याची इच्छा आणि प्रामाणिक वाटली. कुठल्या कामाचे किती ठरवायचे काहीच ठाऊक नव्हतं. काम आमच्या तिघांचं. कधीमधी सासूबाई सासरे येणार किंवा कधी आई बाबा दादा येणार. मग मी आईलाच फोन केला. आईच्या सांगण्यानुसार माझ्या ऑफिसच्या आधीची सकाळची वेळ जानकीला द्यायची असं ठरवलं. जानकीने ते मान्यही केलं. जानकीचा कामाचा झपाटा फार होता. एखादी भाजी किंवा उसळ कशी लज्जतदार करते हे ती सहज सांगायची. त्यामध्ये शिकवण्याचा किंवा तुम्हाला कसं जमत नाही आहे हे दाखवण्याचा आविर्भाव अजिबात नसायचा. मन मोकळी आणि लाघवी होती जानकी. कामही स्वच्छ. अहो, हातून कप फुटला तर पगारातून पैसे कापून घ्या म्हणायची. मी तसं कधीच केलं नाही. उलट मला जानकीचा आधार वाटायला लागला होता. कधी नारळ खरवडून दे, कधी गाजर किसून दे, कुठल्याच कामाला नकार नाही. पातेल्याला साबण राहिला तर चूक मान्य करून पुन्हा घासायची तयारी असायची. गंधार माझा नवरा म्हणायचाही, आपल्या संसाराची अर्धी भिस्त जानकीवर आहे किताली. मला वाटतं तुझ्या एवढीच असेल जानकी. 2 मुलं झाली आहेत म्हणून बाई म्हणायचं. खरं तर मला हे पटायचं, पण मी ते मान्य करत नव्हते. 4 मैलावरचं जानकीचं सासरघरही भाड्याचंच होतं. नवरा हमाली करायचा. उत्पन्न बेतासपात. जानकीच्या माहेरी आई बाबा आणि 3 बहिणी. आईने जमिनीचा चतकोर तुकडा 4 मुलींना दिलेला. जानकी 6वीपर्यंत शिकली. तिला शिक्षणाची खूप आवड. परंतु नाईलाजानं पुढे पुढे आईसोबत इतरांच्या शेतावर काम करायला जाऊ लागली. त्यातून लग्नही लवकर झालं, मुलं झाली. जानकीने मग उचल खाल्ली. तिला तिच्या लेकरांना शिकवायचं होतं. शहरात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. नवरा त्याच्या आईला सोडून शहरात यायला तयार होईना. मग जानकीनं निर्णय घेतला. धडाडीने इथे घर घेतलं आणि मुलांना शाळेत घातलं. अर्थातच घर भाड्याचं होतं. कधीमधी नवरा यायचा, परंतु जानकीला त्याने कधी साडी आणली आहे, मुलांना खेळणी आणली आहेत असं कधीच ऐकलं नाही. पण त्याबद्दल तिची कधी तक्रार किंवा नाराजीचा सूर कधीच उमटायचा नाही. मला कित्येकदा चित्तळे सरांची आठवण व्हायची. सर नेहमी म्हणायचे, माणूस लहान असो की मोठा, गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुण असतात. पारखता आले पाहिजेत ते. आमच्या संसारात विशालेक्षीच्या आगमनानंतर खरा सूर्ग बसला. आमच्या दोघांची प्रत्येक कृती लेकीच्या आनंदापाशी येऊन भेटत होती. विशालाचं हसणं, रांगणं, बाबा म्हणणं सगळंच अपूर्वायचं होतं. माझे आईबाबा आणि सासूबाई मामांजी आलटून पालटून घरी येत राहिले. नातीमुळे घर कसं भरून गेलं होतं. जानकीची साथ तर सतत होतीच. तिला मुलगी नव्हती, त्यामुळे जानकी तिला रोज काजळटीट करायची, सकाळी आंघोळ करून झोपवायची. जानकीच्या कामाच्या वेळेत ती जागी झाली नाही तर ती तिला हाका मारून उठवायची, चक्कर मारून म्हणायची, कपडे बदलायची. या अनावश्यक हरकतींसाठी मी 10 वेळा जानकीला हटकलं असेल. पण जानकीला मी घरातलीच मेंबर समजायला लागले होते. मी नसतानाही घरभर तिचा वावर असायचा. कधी माझी कानातली तर कधी माझं रिस्टवॉच इकडे तिकडे ठेवलेलं असायचं आणि जानकी ते उचलून जागेवर ठेवायची आणि मला बजावायची, वहिनी काल ऑफिसात जादाचं काम होतं आहे, पर्स अजूनही टिपॉयवर दिसते आहे. मी नुसतीच हसायचे. दूधवाल्याचे किंवा पेपरवाल्याचे पैसे नुकतेच त्या पर्समधनं काढून दिले आहेत अशी कोणतीही स्पष्टीकरणं मी तिला द्यायची नाही. विशाला नुकतीच शिशुशाळेत जायला लागली होती. तिथे तिचं रुळणं जमलं होतं आणि
काय कसं मॅनेज करावं कळत नव्हतं. जानकीनं माझा तो प्रश्न सोडवला. महिनाभर रोज ती तिच्या मुलांना शाळेतनं इकडेच बोलवायची. मुलं सुहास आणि विकास पार्किंगमध्ये अभ्यास करायची, इथेच खेळायचे. पहाटे उठून दोघांचं जेवण ती कामावर येताना घेऊन यायची. इथल्या कामांच्या मध्ये मध्ये माझ्या सासूबाईंना हवं नको पाहिजे. जेवण करून द्यायची, चहा करायची. पडून पडून त्यांची पाठ दुखत असेल तर गरम पाण्याच्या पिशवीनं शिरकून द्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सोबत करायची. कधीतरी संध्याकाळी आजींनी मला जानकी म्हणून हाक मारली होती. आपल्याला वेळेला केलेल्या मदतीची जाण असते. त्यावेळी वाटत राहतं या वेळेवर केलेल्या सहाय्याची परतफेड तर होऊ शकत नाही. तरीही तिला व्यवस्थित आर्थिक मदत करण्याचा मी थोडा प्रयत्न केला. मुलं तिची मोठी होत होती, त्यांच्या गरजा वाढत होत्या. त्या पुरवण्यासाठी तिच्या जीवाची घालमेल मी पाहत होते. परंतु मला वाटतं परिस्थिती माणसाला लवकर शहाणं बनवते. याचं उदाहरण म्हणजे जानकीची गुणी मुलं. अभ्यास व्यवस्थित, खेळात पटाईत होता सुहास आणि पोहण्यात तयार होता विकास. आपल्या आईचे कष्ट मुलांनी जाणले. इतर मित्रांची घरं म्हणजे निवास बांधली जात आहेत हेही पाहिलं. 10वीतला सुहास एके दिवशी पंतप्रधान आवास योजनेसाठी भरायचे फॉर्म घेऊन घरी आला. कंधार घरीच होता. त्यासाठीच्या अटी, उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये आपण बसतोय याची खात्री करून घेत सुहासने अर्ज कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं. जानकीचं वार्षिक उत्पन्न 30,000पेक्षा निश्चितच कमी होतं. घरामध्ये कोणतंही वाहन नव्हतं. कुटुंबातल्या सर्वांची आधार कार्ड तेवढी काढलेली होती. सरकारी योजना ज्या उद्देशानं जाहीर झाली होती ते कारण मला मनापासून पटलं होतं. आयुष्यभर दुय्यम म्हणावं असं काम काही मंडळी करतात. त्यांची पात्रता असूनही त्यांना घरापुरते पैसे साठवता येत नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा या तर मूलभूत गरजा आहेत. त्यासाठीच गरिबांना पिळून घेणाऱ्यांना शह देत सरकारनेही निवास योजना जाहीर केली आहे. काम करणाऱ्या, राबणाऱ्या हातांचा तो हक्कच आहे खरं तर. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून सुहासने ते सरकार दरबारी दाखल केले होते. या गोष्टीला 1.5 महिना झाला होता. जानकीच्या डोकेदुखीमध्ये या काम न होण्याचं कारण तर नसेल ना, अशी शंका माझ्या मनात डोकावली. एरवी मनमोकळेपणे बोलणारी जानकी गप्प गप्प आहे असं दिसत होतं. रविवारी मी तिला गाठलंच. इथे माझ्यासमोर बैस. आणि काम कोण करणार वहिनी? करणार तूच. पण मला जरा कारण कळायला हवं. तुझं नेमकं काय बिनसलंय ते समजायला हवं. काहीच नाही. तुझा चेहरा सांगतोय की तसंच काहीतरी आहे. बोल आता. काय सांगू वहिनी? ते घराचं, स्वतःच्या घराचं काम मार्गी लागणार असं दिसतंय. अर्जाचं तसं उत्तर आलं आहे. मला कळेना झालं आहे की 4 मैलावर घर बांधलं तर इकडे दिवसभर कामाला कशी येणार मी? तिथल्या त्या चतकोर जमिनीवर घर बांधायचं आणि मी काय इथे राहणार? मुलं म्हणतात, आई आता तू काम करणं थांबव, आम्ही नोकरी करू. म्हणजे तुझा नेमका प्रॉब्लेम कोणता आहे जानकी? तुला काम करायचं आहे पण इतक्या दुरून रोज ये जा शक्य नाही असंच ना? होय. आत्ताशी मिसरूड फुटते सुहासला. त्याला कामाला लावून मी दिवसभर काय करणार घरी बसून? किती विचार करतेस गं? घर बांधायला काढलंस की वर्षभर लागेलच की. मग पाहू ना पण काय करता येईल ते. 6-7 महिन्यात घर उभं राहील. खेरीस ते धाकटं म्हणजे विकासचं डोसकं लई भुशाचं आहे. एकदा काय ध्यानात धरलं म्हणजे मग झपाटल्यासारखा करतो. कुणाचं ऐकत नाही. भूताचा अवतार आहे नुसता. त्यामुळे आता एकदा कामाला येणार नाही म्हटलं तर येऊ देणार नाही. येईन म्हटलं तर खरी थांबू देणार नाही. घर नको म्हटलं तर पिसाळेल. त्याच्यापायी माझी झोप उडाली आहे. कमाल करतेस तू जानकी. वेडे, संधी पुन्हा पुन्हा येत नसते गं. घर बाबं ही प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या मालकीचं घर, जिथून कोणी उठ म्हणू शकत नाही असं स्वतःचं घरकुल असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अगं विचार कसला करतेस? सरकारने हात पुढे केला आहे तर घर बांधून घे, तिथे राहा.
वहिनी, मला कळतंय पण पटत नाही आहे. मला काय वाटतंय ते मी शब्दात नाही सांगता येत. तरी पण सांगतेच मी. मला तुमच्या घरात तुमच्या लोकांच्या संगतीनं राहायची सवय लागली आहे. देवधर्म, वर्तमानपत्र वाचणं, एकमेकांना सांभाळून घेणं, असं खूप खूप काहीसं मी आपल्याकडनं शिकले. स्वच्छ आदबशीर राहणी आता मला आवडायला लागली आहे. तरी तुम्हाला सोडून मी कशी राहू वहिनी? तसं नव्हे का जानकी. अगं, स्वतःच्या घराचा योग आला आहे तर स्वतःच्या हाताने धूळ लोटू नकोस. इथली कामं सोडून जायचं ठरवलं तर मला चैन नाही पडणार वहिनी. आपल्या कामात आनंद शोधायला तुम्ही शिकवलं वहिनी. खरकटी भांडी घासणं मला बिलकुल पूर्वी आवडायचं नाही, पण केर फरशीसोबत धुण्यासोबत भांड्याचंही काम कर असं तुम्ही सांगितलं ना, ते मी मानलं. स्वयंपाकाचंही काम धरलं आहे आता. या कामाची मला आता आदत पडली आहे. नव्या घरात हातावर हात ठेवून काय करणार हो मी? जानकी, तिकडे जीव रमवायला 2 कामं धर ना. इतकं सोपं असतं वहिनी? कसं पटवू तुला गं? तुमच्या आणि सुनेत्रा वहिनीच्या घरात मला माझी माणसं भेटली तसं वाटतं. इथे परकेपणा वाटत नाही. काही अडचण असली तरी तुम्ही बाहेर पडण्याचा मला रस्ता दाखवता. जीव इथे गुंतला आहे माझा. या कामावरच्या घरांनीच आधार दिला आहे. आजवर कधीच एकटं वाटलं नाही मला. मुलांचा बाप गावाला आणि मी इथे राहिले तरी तुमच्या सावलीत मुलं वाढली वहिनी. माझी तळमळ तुम्हाला खरंच कळत नाही. जानकीनं डोळ्याला पदर लावला. वेडी आहेस का तू जानकी? मुलांसाठी तरी घर हवं आहे ना. ते काही नाही. आत्ता तू घर बांधून घे. 2 लाखांची मदत घे. सरकारी योजनेचा लाभ मिळतो आहे तर अभेरू नकोस. जरा नीट विचार कर. मी समजावलं. नीट विचार म्हणजे जडलेल्या मायेची फरफट करून नव्या घरात मारून मुटकून राहायचं होय ना वहिनी? तसं नाही ग जानकी. अगं, माझ्या तोंडूनही आता शब्द फुटत नव्हता. जानकीच्या जागी मीच आता मला पाहत होते. इथे गुंतलेला एक एक धागा हळूवारपणे सोडवण्याचा माझाही प्रयत्न कसंच